येस. इव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ओरल इव्हिडन्सेस काय असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस काय असतात. नंतर आपण फॅक्ट्स बघितलं, फॅक्ट्स इन इश्यू बघितलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आता मे प्रिझ्युमवर आलेला आहे. ठीक आहे. थोडीशी कॅपॅसिटी ठेवा की आपण जास्त वेळ क्लासमध्ये राहू शकू. सकाळी काही प्रॉब्लेम नाही होत, किती वेळ झाला तरी. संध्याकाळी थोडासा माझा वेळ काय होत, मी दुपारी थोडंसं लायब्ररीत बसती आहे अभ्यासासाठी, कारण मलाही कंटिन्युअसली स्टडी करायचं आहे. आता डीजीची वॅकन्सी येईल तर त्यामुळे संध्याकाळीच थोडंसं माझं मूड होत नाही क्लास घ्यायचं. बट आज सकाळी माझं काही जमलं नाही. पण सकाळीच आपला क्लास बेटर असतो. 7 ते 7:30 वाजेपर्यंत, 8:30 वाजेपर्यंत जरी आपण क्लास घेतला तरी ते जास्त वेळ कव्हर होतं सकाळी सकाळी. ओके, नो प्रॉब्लेम. मे प्रिझ्युम. ओके, मे प्रिझ्युम बघायचे आहेत आपल्याला. मे प्रिझ्युम, शॅल प्रिझ्युम आणि कॉन्क्लुझिव्ह प्रूफ, ह्या 3 गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकी कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता शॅल प्रिझ्युम वर या. शॅल प्रिझ्युम, जो कोणी विद्यार्थी JMFCचा आहे त्याच्यासाठी अगेन गुड न्यूज आहे की या मंथमध्ये किंवा नेक्स्ट मंथ, हार्डली या मंथमध्येही येऊ शकतं किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचं नोटिफिकेशन येण्याची दाट शक्यता आहे. आता मी डायरेक्टली युट्यूबवर वगैरे नाही सांगत अशा काही गोष्टी, कारण सगळ्यांना असं वाटतं की यांना कुठून माहिती होतं. बट या महिन्यात उद्याही नोटिफिकेशन येऊ शकतं, परवाही येऊ शकतं, कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्ही तुमची तयारी कंटिन्युअसली ठेवा. So come to the point. May presume and shall presume, we have already completed this conclusive proof. May presume whenever it is provided by this adhiniyam that the court may presume a fact, it may either regard such a fact as proved unless and until it is disproved, or may call for proof of it. Whenever it is provided, this is not a proviso, it's provided by this adhiniyam. या अधिनियमनी जिथे जिथे तुम्हाला सांगितलं आहे की अशा प्रकारच्या स्थितीला किंवा अशा प्रकारच्या फॅक्ट्सला, अशा प्रकारचे एखादी फॅक्ट्स आहे, जसं की एखाद्या न्यूजपेपरमध्ये एखादी बातमी आली, न्यूजपेपरमध्ये काहीतरी बातमी आली आणि ती जी बातमी आहे ती तुम्हाला कोर्टमध्ये एव्हिडन्स म्हणून प्रूफ करायची आहे. आता न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातमीला कोर्ट काय समजेल? कॉन्क्लुझिव्ह म्हणजे सत्यच समजेल का? बिलकुलच नाही. शॅल प्रिझ्युम ही सत्यच आहे जोपर्यंत समोरचा व्यक्ती याला एव्हिडन्स आणून कॉन्ट्ररी प्रूव्ह करणार नाही, बिलकुलच नाही. कोर्ट समजेल की अशा प्रकारच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की न्यूजपेपरमध्ये एखादा व्हॉट्सअप मेसेज, हे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही मे प्रिझ्युम करतो. म्हणजे डायरेक्टली फक्त ऍडमिट करून घेतो आणि समजतो की ठीक आहे, अशा प्रकारची घटना घडू शकते किंवा अशी न्यूज ती असू शकते, पण त्याला प्रूफ केल्याशिवाय, प्रूव्ह केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं महत्व दिल्या जात नाही. दॅट इज कॉल्ड मे प्रिझ्युम. अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात खूप साऱ्या, आणि काहीही असू शकतं. कोणती बातमी असू शकते, कुठं काही इमेज असू शकते, कुठे सोशल मीडियावर काही असू शकतं, व्हॉट एव्हर. सो या ऍक्ट अंतर्गत काही समोर प्रिझुम्शनचं एक चॅप्टर आहे. त्या प्रिझुम्शनच्या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलरली सांगितलंय काय की प्रिझुम्शन जे आहे हे अशा प्रकारच्या फॅक्ट डिवाइड केलेल्या आहे. 3 प्रकारच्या फॅक्ट त्यांनी काय काय फॅक्ट डिवाइड केलेले आहे. ओके, फॅक्ट्स विच इज कॉन्क्लुझिव्ह प्रूफ फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्स विच आर दी मे प्रिझ्युम ट्रीट केल्या जाईल, आणि फॅक्ट्स ज्या की शॅल प्रिझ्युम ट्रीट केल्या जाईल. अशा 3 मध्ये ते प्रिझुम्शनचं चॅप्टर पूर्ण डिवाइड केलेलं आहे. तर मग ते जे चॅप्टर डिवाइड केलेलं आहे, खरं तर त्या चॅप्टर सोबतच हा डेफिनेशन शिकवायला पाहिजे. तर हे जे चॅप्टर तुमचं सिलेक्ट केलेलं आहे इथे, तर त्या चॅप्टर मध्ये सांगितलं आहे की या मे जे प्रिझ्युम आहे, ठीक आहे की नाही, मे प्रिझ्युम हा अधिनियम सांगतो की जिथे जिथे ज्या ज्या सेक्शन मध्ये सांगितलं की या प्रकारच्या फॅक्टला मे प्रिझ्युम म्हणा, तर तुम्ही जास्त डोकं चालवायचं नाही, मे प्रिझ्युमच म्हणायचं. सो वेनेवर इट इज प्रोव्हाइडेड बाय दिस अधिनियम, जिथे जिथे या ऍक्टनी, जिथे जिथे या अधिनियमनी प्रोव्हाइड केलाय की दिस टाइप्स ऑफ द फॅक्ट कॉल्ड मे प्रिझ्युम, देन मे प्रिझ्युम. मग तशापैकी त्यातली फॅक्ट जर तुमच्याकडे आलेली आहे कोर्टामध्ये आणि तुम्ही जज म्हणून किंवा प्रॉसिक्युटर म्हणून काम करत आहात, तर तुम्हाला कळलं पाहिजे भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये या सेक्शन मध्ये सांगितलं आहे की न्यूजपेपर मधली बातमी जर कोणी प्रोड्यूस करत असेल तर इट्स अ मे प्रिझ्युम, नॉट अ शॉल, नॉट अ कन्क्लुसिव्ह. That the court may presume at a fact, it may either regard such a fact as a proved unless and until it is disproved, or may call for proof of it. Clear? That the court may presume a fact, it may either regard such a fact as a proved
काय म्हटलं आहे की कोर्ट काय करते ते मे प्रिझ्युम अ फॅक्ट इट मे इदर रिगार्ड सच फॅक्ट ॲज अ प्रूव्ह, की तुम्ही ठीक आहे न्यूजपेपर मधली बातमी आमच्या समोर आणून मांडली, ठीक आहे तुम्ही एक तर प्रूव्ह करा नाही तर मग डिस्प्रूव्ह करा. आम्ही प्रूव्ह डिस्प्रूव्ह केल्याशिवाय याला कन्क्लुजन मध्ये टाकणार नाही अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ड. ठीक आहे की नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला डिस्प्रूव्ह करत नाही तोपर्यंत ती आहे आमच्याकडे नो मॅटर, बट आम्ही त्याला मे प्रिझ्युम समजू. मे कॉल फॉर प्रूफ ऑफ इट आणि कोर्ट अदर एव्हिडन्स आणा याला प्रूफ करण्यासाठी. म्हणजे न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली म्हणजे सत्यच का नाही, अदर एव्हिडन्सेस घेऊन या न्यूजपेपरच्या बातमीमध्ये जे काही आलेले आहे ते प्रूफ करण्यासाठी. तर अशा प्रकारच्या फॅक्ट्स जर इथे दिसून येत असतील तुम्हाला तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द मे प्रिझ्युम. आता हे क्लिअर होईल तुमचं प्रिझ्युम्शनच्या चॅप्टरमध्ये. नॉट प्रूव्ड. आता शल प्रिझ्युम वर जाऊया डायरेक्टली, कारण प्रिझ्युम्शन आधी संपून टाकूया आपण. शल प्रिझ्युम म्हणजे काय? आता शल प्रिझ्युम हे थोडंसं स्ट्रॉंग आहे मे प्रिझ्युम पेक्षा. अंटिल अँड अनलेस जोपर्यंत प्रूव्ड होणार नाही, डिस्प्रूव्ड होणार नाही तोपर्यंत मे प्रिझ्युमला काही तेवढी व्हॅल्यू नाही आहे, एव्हिडन्स म्हणून ठेवलं जातं ऍडमिसिबिलिटी. बट whenever it is directed by this act, जिथे जिथे डायरेक्शन दिलेले आहे ऍक्टने तिथे काय प्रोव्हाइडच केलेलं आहे सरळ. कुठे? मे प्रिझ्युम मध्ये भारतीय अधिनियम काय करतो, प्रोव्हाइड करतो की हे मे प्रिझ्युम आहे, हे मे प्रिझ्युम आहे. पण इथे शॅल प्रिझ्युम मध्ये या अधिनियमनी डायरेक्शन दिली तुम्हाला की अशा प्रकारच्या फॅक्टला तुम्ही कोर्ट जज काय करू शकता, शल प्रिझम करू शकता. whenever it is directed by this अधिनियम that the court shall presume a fact, it shall regard such a fact as a proved and unless and until it is disproved. पुन्हा तेच म्हटलंय की जोपर्यंत समोरचा व्यक्ती त्याला डिस्प्रूव्ह करणार नाही तोपर्यंत आम्ही त्याला वेटेज एव्हिडन्स म्हणून शॅल प्रिझ्युम करून ठेवू. कारण की आम्हाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सांगतं की काही सेक्शन्स मध्ये शॅल प्रिझ्युम करा, ते त्यांनी तिथे डायरेक्शन्स दिलेले आहेत. आता या प्रकारचे जे प्रिझम्पशन आहे तर ते आपल्याला मेन्स एक्झामिनेशन मध्ये येतात. पब्लिक प्रोसिक्युटरला, डीजेला, जेएमएफसीला आणि विचारलं जातं की शॉर्ट डिस्क्राइब्स ऑर एक्सप्लेन इन अ शॉर्ट शॅल प्रिझ्युम, मे प्रिझ्युम, कॉन्क्लुझिव्ह प्रूफ. तर तुम्हाला तिन्ही याच्यामध्ये डिवाइड करता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा डिफरन्स बिटवीन पण येतं, तर याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. कॉन्क्लुझिव्ह प्रूफ जर असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्टली काय डिक्लेअर्ड बाय दिस अधिनियम केलं की डिक्लेअर्डच केलं की कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. मे प्रिझम मध्ये काय केलेलं आहे, प्रोव्हाइड बाय दिस अधिनियम शब्द आहे आणि शॅल प्रिझम मध्ये डायरेक्टेड बाय दिस अधिनियम आहे. ठीक आहे, तर बाकी आपण प्रिझम्पशनच्या चॅप्टर मध्ये बघूया, इथे इतकंच बघूया. त्यानंतर पुढे आहे आपल्याकडे दोन टर्म, दॅट इज प्रूव्ड अँड नॉट प्रूव्ड. पहिली टर्म आहे आपल्याकडे नॉट प्रूव्ड. अ फॅक्ट इज सेड टू बी नॉट प्रूव्ड व्हेन इट इज नीदर प्रूव्ड ऑर नॉट डिस्प्रूव्ड. एक फॅक्ट कोर्टासमोर मांडली आहे, मी म्हणते की XYZ यांनी चोरी केलेली आहे, दिस इज अ फॅक्ट. चोरी केली ही फॅक्ट आहे, यस चोरी केली ही फॅक्ट आहे. इज सेड नॉट टू बी प्रूव्ड, ही कधी प्रूव्ड नाही झाली कोर्टासमोर असं म्हटलं जाईल. इट इज नीदर प्रूव्ड ऑर नॉट डिस्प्रूव्ड. सपोज एक स्टोरी मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करते. पहिली स्टोरी आहे इथे की एक व्यक्ती म्हणताय की एक्सनी चोरी केलेली आहे, दिस इज अ एक्स आणि यांनी थेफ्ट केलेला आहे, चोरी केली आणि इट्स अ प्रोसिक्युशन की प्रोसिक्युशनने आरोप लावलेला आहे. प्रोसिक्युशनची केस समोर आली, प्रोसिक्युशननी विटनेसेस आणले, एव्हिडन्सेस प्रोव्हाइड केले, व्हॉट एव्हर दे कलेक्टेड द एव्हिडन्सेस प्रोड्युस्ड बिफोर द कोर्ट अँड आफ्टर दॅट इन अ ट्रायल, ड्युरिंग द ट्रायल प्रोसिक्युशन फेल झालं प्रूव्ड करायला बियॉन्ड द रिझनेबल डाऊट किंवा ती पर्टिक्युलर फॅक्ट. प्रोसिक्युशननी विटनेसेस आणली पण विटनेस काही वेटेज नाही देत आहे. विटनेस एकदा एक म्हणताय कोणीतरी होस्टाईलच होत आहे, काहीतरी होत आहे. आणि इकडे ज्याच्यावर बर्डन ऑफ प्रूफ होतं, सपोज एखाद्या फॅक्ट मध्ये होऊ शकतात की सिव्हिल केसेसही असू शकतात, असं नाही आहे की क्रिमिनल केसेसच आहे आपण एव्हिडन्स ऍक्ट बघतोय म्हणून नाही, बरोबर आहे की नाही. इथे सिव्हिल केसेस मध्ये असं असू शकतं की प्लेंटिफनी अलिगेशन्स लावले, डिफेंडंट प्रूव्ह नाही करू शकला, डिस्प्रूव्ह नाही करू शकला, पण प्लेंटिफही प्रूव्ह नाही करू शकला स्वतःचेच फॅक्ट्स. तर म्हणजे प्लेंटिफही प्रूव्ह नाही करू शकला आणि डिफेंडंटही प्रूव्ह नाही करू शकला, अक्यूज पण प्रूव्ह नाही करू शकला आणि कोण नाही प्रूव्ह करू शकला, प्रोसिक्युशन. आता क्रिमिनल केसेस मध्ये कधी कधी काय होतं, बियॉन्ड द रिझनेबल डाऊट केस असते, त्यामुळे गुन्ह्याला ऑफेन्सला प्रूव्ह करण्याची जी पूर्ण ड्युटी आणि बर्डन ऑफ प्रूफ आहे दॅट इज द ऑन द प्रोसिक्युशन. बट समहाऊ काही गोष्टी अशा असतात की प्ली ऑफ अलिबी असं ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये काय होतं की समथिंग सपोज तो म्हणत असेल की ज्यावेळेस क्राईम झाला, सर अक्यूज म्हणतो की ज्यावेळेस क्राईम झाला त्यावेळेस मी तिथे नव्हतोच, मी कुठेतरी बाहेर गावी गेलो होतो. आता या सिच्युएशन मध्ये तो बाहेर गावी गेला होता असं तो
काय करते, कोर्टासमोर असर्टेशन करताय, अफर्मेशन करते की आय वॉज नॉट प्रेझेंट ऍट द टाइम व्हेन द ऑफेन्स वॉज कमिटेड. तर मग तू होता कुठे, कोर्ट प्रश्न विचारेल की तू होता कुठे, तर तो कुठे होता हे प्रूफ करण्याची जबाबदारीचा बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे, अक्यूज वर आहे. क्लिअर? काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. ठीक आहे, अक्यूज वर आहे. मग आता या फॅक्टला की तो नेमका कुठे होता, तू दुसरीकडे होता हे काय कर, प्रूव्ह करून दाखव. तर तो प्रूव्ह करू शकला नाही. आणि तिथे होता का, ऑफेन्स कमिट केला का त्यांनी, हे प्रूव्ह प्रोसिक्युशन करू शकलं नाही. मग अशा प्रकारची फॅक्ट कोर्टासमोर येऊन बसली आहे जी की रिलेव्हंट आहे, केसशी संबंधित आहे, बट दोन्ही पार्टी प्रूव्ह करू शकत नाही. एक डिस्प्रूव्ह करू शकत नाही, दुसरी प्रूव्ह करू शकत नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, नॉट प्रूव्ह. कोर्ट त्याला डिस्प्रूव्हही देणार नाही, कोर्ट नॉट प्रूव्हही देणार नाही. ठीक आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ, एखादं उदाहरण सांगते की एमपीएससीने तुमचा पेपर घेतला, तुम्ही पास झाले, इंटरव्ह्यूला गेले, सगळं झालं, आणि मॅटवर तुमचं पेंडिंग आहे. ना तुम्हाला पोस्टिंग भेटणार आहे, ना तुम्हाला एमपीएससी फेल करणार आहे. तुम्ही काय पेंडिंग वरच आहात. सो दिस इज कॉल्ड अ नॉट प्रूव्ह. म्हणजे नाही तुम्हाला नापास केलं, नाही तुम्हाला आत्ताच माझ्या एका विद्यार्थिनी सोबत सेम झालेला आहे की मी आय थिंक तुम्हाला ही फॅक्ट सांगितली असेल, केस आत्ताचीच गोष्ट आहे. अजून त्या एक्झामचा रिझल्ट लागला, आत्ता लागला 10-15 दिवस. तिला रिझल्ट इंटरव्ह्यूला पहिले बोलवलं नाही, सांगितलं की एज क्रायटेरिया बसत नाही वगैरे वगैरे. मग ती हायकोर्टमध्ये गेली, हायकोर्टने तिला सांगितलं की ठीक आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला आम्ही पाठवू. तर हायकोर्टाने ऑर्डर दिली की यू कॅन गो टू द इंटरव्ह्यू विथ ऑर्डर, की आमच्या ऑर्डर सोबत तुम्ही जाऊ शकता. मग ती ऑर्डर घेऊन एमपीएससी वाल्याकडे गेली. एमपीएससी वाल्यांनी तिचा इंटरव्ह्यू घेतला, काही नाही फालतूचे प्रश्न विचारले, कारण एमपीएससीचा आधीच तिच्यावर राग होता विचारे. प्रश्न विचारल्यानंतर तिला विचारलं की ठीक आहे चला काही हरकत नाही. आणि एमपीएससीने काय केलं की तिला पासच नाही केलं इंटरव्ह्यू मध्ये. परत ती हायकोर्टाकडे आली. हायकोर्टाने ऑलरेडी ऑर्डरमध्ये म्हटलं होतं की बघा इंटरव्ह्यूला तुम्ही जाऊ शकता, आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो, पण जर तुम्हाला एमपीएससीने इंटरव्ह्यू मध्ये पास नाही केलं तर आम्ही काही करू शकत नाही. ते त्यांचं डिस्क्रिशनरी पॉवर आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एमपीएससीने इंटरव्ह्यू मध्ये पास केलं तर तुम्ही आमच्याकडे येऊ नका, मॅटमध्ये जा, जर पोस्टिंग नाही दिली तर. तर अशा प्रकारचे जे असतात की तिचं काहीच होऊ शकलं नाही, तर दॅट इज कॉल्ड नॉट प्रूव्ड. ही असण्यासारखी गोष्ट नाही आहे खरं तर, पण आता ऑप्शन नसतं, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे घडत आहे सध्या तरी, लक्ष ठेवा. Proved, a fact is said to be proved when, after considering the matter before it, the court either believes it to exist, consider its existence so probable that prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition of its exist. Clear? तर इथे काय म्हटलं आहे बघू शकता तुम्ही, पहिल्या सिच्युएशन मध्ये की प्रूव्ड, की एखादी फॅक्ट कोर्टासमोर प्रूव्ड झाली. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की थेफ्टची केस आहे आणि अलिगेशन्स लागले की अक्यूजनी थेफ्ट केलेला आहे आणि प्रोसिक्युशननी सगळे एव्हिडन्सेस प्रॉपरली आणले आहे, प्रोसिक्युशननी विटनेसेस आणले, सगळं आणलं, कोर्टाचं समाधान झालं. कोर्ट म्हणतं की बिलकुल चोरी झाली हे एक्झिस्ट करत आहे आणि आम्ही कन्सिडर करतो आहे की चोरी याच व्यक्तीने केलेली आहे. दॅट्स वाय जी फॅक्ट होते, जे अलिगेशन्स होते ते प्रूव्ड झालेले आहे. A fact is said to be proved when, after considering the matter before it, matter कुणासमोर कन्सिडर होत आहे, कोर्टासमोर कन्सिडर होत आहे. The court either believes it to exist or consider its existence so probable that the prudent man ought, ठीक आहे की नाही, एक साधारण व्यक्ती ही इथे समजू शकेल अशा पद्धतीत प्रूव्ड झाले आहे. अँड अंडर द सर्कमस्टन्सेस ऑफ द पर्टिक्युलर केस टू ऍक्ट अपॉन सच अ सपोजिशन दॅट एक्झिस्ट, की सपोजिशन आहे की अशा प्रकारची फॅक्ट एक्झिस्ट करती आहे आणि ते प्रूव्ड झाले, ते इट्स कॉल्ड द प्रूव्ड. आणि डिस्प्रूव्ड म्हणजे ती प्रूव्ड झालीच नाही, हे ऑलरेडी आपण डेफिनेशन्स मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. Now, relevant. A fact is said to be relevant to another when it is connected with the other in any of the ways referred to in the provisions of this adhiniyam relating to the relevancy of the fact. Definitely relevant means connected आहे, कुठे ना कुठे कनेक्टेड आहे. जसं की मी आता सांगितलं की एखादी व्यक्ती आहे, ती म्हणते की मी क्राईम झाला, ऑफेन्स घडला तेव्हा मी तिथे नव्हतोच. तो कुठे होता, तर कुठे, मी पुण्याला होतो. तर कशाने गेला, बसनी गेला, तर बसची तिकीट कुठे आहे, कोणत्या बसनी गेला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कनेक्टेड आहे सर्कमस्टन्सेस फॅक्ट मधल्या, त्या सगळ्या रिलेव्हंट आहे. तर जे की संबंधित फॅक्ट. अ फॅक्ट इज सेड टू बी रिलेव्हंट टू अनदर व्हेन इट इज कनेक्टेड विथ द अदर इन एनी ऑफ द वेज रिफर्ड टू इन द प्रोव्हिजन ऑफ दिस अधिनियम रिलेटिंग टू द रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट. क्लिअर?
येस. त्याच्यानंतर हा नवीन क्लॉज इथे टाकलेला आहे. द वर्ड अँड एक्सप्रेशन युज्ड हिअर इन अँड नॉट डिफाईन बट डिफाईन इन द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 and the Bharatiya Nyaya Sanhita 2023 shall have the same meaning as assigned to them in the said act and Sanhitas. या कायद्यामध्ये, या अधिनियम मध्ये जिथे जिथे काही टेक्नॉलॉजीशी संबंधित शब्द दिलेले आहे तर ते आम्ही भारतीय न्याय संहितामधनं टेक्नॉलॉजी ऍक्ट मधनं घेतले आहे, IT ऍक्ट मधनं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मधनं. पण काही शब्द आम्ही डिजिटल मीडिया किंवा व्हॉट्सअप हे सगळे आम्ही डिफाईन नाही केले, तर त्याच्या डेफिनेशन कुठे मिळतील तुम्हाला? टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये मिळतील असं ते सांगत आहे. काही शब्द या ऍक्ट मध्ये, संहितामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहितामधनं घेतले, जसं की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असेल, जर असा शब्द आला असेल तर ते म्हणजे काय, तर ते भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये त्याचा अर्थ तुम्हाला मिळेल असं यांचं म्हणणं आहे. आणि काही शब्द जे आहे ते भारतीय न्याय संहितामधनं घेतलेले आहे, तर तिथे ज्यांचा जो मिनिंग असेल तिथे तोच मिनिंग इथेही धरा, वेगळा काही पकडू नका, असं यांचं एक डिक्लेरेशन आहे या कायद्याचं. क्लिअर? आलं लक्षात? सो आपण चॅप्टर फर्स्ट आज कंप्लीट केलेला आहे आणि वी आर मूव्हिंग टुवर्ड द चॅप्टर सेकंड, दॅट इज रिलिव्हन्सी ऑफ फॅक्ट. पहिला जो होता, जो रिलिव्हन्सी ऑफ फॅक्टचा जो चॅप्टर होता तो आपल्याला 5 ते 55 सेक्शन मध्ये बघायला भेटत होता. आता या 5 ते 55 मध्ये 2-2 शब्द कमी झालेले आहेत, प्रत्येक 2 शब्द मागे गेला, म्हणजे हा प्रोव्हिजन जो 5 मध्ये होता तर तो 3 मध्ये आलेला आहे. किती? 3 मध्ये. तर कम टू द फर्स्ट सेक्शन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथून तुम्हाला थोडंसं सोपं जाणार आहे. ठीक आहे? कोणाचा मेसेज आज लिंक मध्ये ऍडमिट होण्यासाठी काहीतरी इश्यू होतोय, कारण की मला स्वतःलाच ऍडमिट होता येत नव्हतं. ठीक आहे की नाही? येस येस, आलात सगळे? बघू द्या एकदा, मला कन्फर्म करू द्या. हा ठीक आहे. कोणाला कधी कधी होतं तसं काही प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो. एडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर बॅच. येस, रिलिव्हन्सी ऑफ फॅक्ट. आता एका फॅक्टचा दुसऱ्याशी संबंध कसा असू शकतो हे पूर्ण चॅप्टर आपल्याला सांगते. आता किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हा कायदा इव्हन आपल्याला हेही सांगतो. ठीक आहे, हा कायदा आपल्याला ऍक्च्युली हे सांगतो की एक घटना आहे जी तुमच्या माझ्यासोबत घडली आहे, तुमच्या माझ्या समोर घडली आहे, आपण त्या घटनेमध्ये वकील आहोत, एखाद्या मॅटरमध्ये वकील आहोत. पण त्या घटनेबद्दल जर काही अडचण आल्या तर हे आपल्याला 3 ते या सेक्शन पुढे 3 ते आय थिंक 52 सेक्शन पर्यंत मिळतं. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळेल. जसं आपण म्हणतो ना की माझ्या जीवनात काही प्रॉब्लेम आला तर मला भगवद्गीता वाचावी लागेल, त्याच्यात माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तसंच आपले कायदेही आहे की आपल्याला कोर्ट्समध्ये, ट्रायलमध्ये काहीही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला या सेक्शन्स मध्ये मिळेल. आता तुम्ही म्हणाल मॅडम ते कसं? प्रत्येक केस ही वेगळी असते, प्रत्येक सर्कमस्टान्सेस वेगळे असतात. माझ्याकडे हे केस आली, माझ्याकडे ते केस आली. अनेक वेळा तुम्ही म्हणता की मॅडम हे केस आली, ते केस आली. तुम्ही प्रॉपरली तुम्हाला सांगते की हे प्रोव्हिजन लागू होतं असं. त्याचप्रमाणे हे जे सेक्शन्स आहे की तुमच्या केसची, तुमच्या सर्कमस्टान्सेसशी रिलेट करतात. ती कोणतीही असू द्या, जगातली कोणतीही गोष्ट घडलेली, एवढा कायदा स्ट्रॉंग आहे हा. पहिला जो सेक्शन आहे यातला बोलतो की एव्हिडन्स मे बी गिव्हन ऑफ अ फॅक्ट्स इन इश्यू आर रिलेव्हंट फॅक्ट. एक्झॅक्टली समजून घेणं आपल्याला खूपच गरजेचं. एव्हिडन्स मे बी गिव्हन, एव्हिडन्सेस कोर्टासमोर अशाच गोष्टीबद्दल द्यायचे आहेत. ऑफ अ फॅक्ट द्या, फॅक्ट इन इश्यू, ऑफ अ फॅक्ट इन इश्यू, जे की वाद मुद्द्याशी संबंधित आहे, वाद मुद्द्याशी रिलेव्हंट आहे, आर रिलेव्हंट फॅक्ट. वाद मुद्दा काय की एनी चोरी केली की नाही, वेदर ए कमिट्स अ थेफ्ट ऑर नॉट. तर एव्हिडन्स तसेच द्या की चोरीशी रिलेटेड, की एनी चोरी केली की नाही, एनी इंटेन्शनली चोरी केली का, एनी ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये मारलं का, एनी क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट केला का, व्हॉट एव्हर विच ऑल आर रिलेटिंग टू द फर्स्ट पर्टिक्युलर फॅक्ट विच इज इन अ फॅक्ट इन इश्यू. बाकी काही देऊ नका. आणि ज्याही फॅक्ट इन इश्यूशी संबंधित गोष्टी असतील ना, तर त्यालाच आम्ही काय म्हणतो? रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट म्हणतो. एव्हिडन्स मे बी गिव्हन इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग. सूट ऑर प्रोसिडिंग कायदा दोन्हीही लागू होतो, सिव्हिल आणि क्रिमिनल. जे नवीन विद्यार्थी असतात, जे की अगदीच आत्ताच त्यांचं लॉ झालेलं असतं, त्यांना फार होतो की हा क्रिमिनल लॉ आहे, क्रिमिनल लॉ. इट्स नॉट अ क्रिमिनल लॉ. क्लिअर?
हा एक साक्ष अधिनियम आहे आणि हा ट्रायल मध्ये दोन्हीही केसेसला लागू होतो. सिव्हिल सूट म्हणजे सिव्हिल आणि केसेस प्रोसिडिंग ऑफ द एक्झिस्टन्स ऑर नॉन एक्झिस्टन्स ऑफ एव्हरी फॅक्ट. एव्हिडन्स मे बी गिवन. एव्हिडन्स तुम्ही कोर्टासमोर अशा गोष्टीचे देऊ शकता सूट मध्ये आणि क्रिमिनल प्रोसिडिंग मध्ये. एक्झिस्टिंग ज्या की फॅक्ट एक्झिस्टिंग करत आहेत त्याच्याशी रिलेव्हंट देऊ शकता, ठीक आहे की नाही, किंवा नॉन एक्झिस्टन्सशी देऊ शकता. आता एक्झिस्टन्स आणि नॉन एक्झिस्टन्स म्हणजे काय म्हणायचे नेमकं. एक्झिस्टन्स मीन्स आपण तेच उदाहरण कंटिन्यू करूया की चोरी झाली. क्लिअर, चोरी झाली, माझ्या पर्सची चोरी झाली, की एखाद्या पर्सची चोरी होऊ शकते ही गोष्ट एक्झिस्टन्स मध्ये आहे आणि त्याचे फॅक्ट्स मिळू शकतात, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे वगैरे. माझी विहीर चोरी गेली, दिस इज अ नॉन एक्झिस्टन्स. अशा प्रकारच्या एक्झिस्टन्स फॅक्टच नाही होऊ शकत, तर त्याबद्दलही तुम्हाला एव्हिडन्सेस देता येतात की सर अशा प्रकारचे केसेस येऊ शकत नाही कोर्टासमोर. एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्ट कोणत्याही प्रकारे, की मी तिथे उपस्थित होतो म्हणजे एक्झिस्टन्स होतं माझं तिथं, मी तिथे उपस्थित नव्हतोच नॉन एक्झिस्टन्स. कोणत्याही प्रकारे एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्सच्या फॅक्ट्स तुम्ही कोर्टासमोर देऊ शकता ऑफ एव्हरी फॅक्ट इन इश्यू अँड ऑफ सच अदर फॅक्ट्स ॲज आर हिअर इन आफ्टर डिक्लेअर्ड टू बी रेलेव्हंट अँड ऑफ नो अदर्स. ज्या इथे हिअर इन आफ्टर काय म्हटलं आहे, ऑल फॅक्ट्स which every fact in issue and of such other facts. ठीक आहे, कोणत्याही फॅक्ट देऊ शकता तुम्ही, बट हा हिअर इन आफ्टर डिक्लेअर टू बी रिलेव्हंट. हिअर इन आफ्टर डिक्लेअर टू बी रिलेव्हंट म्हणजे सेक्शन 4 पासून आता जेव्हा पुढे जाणार आहे आपण तर तिथे लिहिलंय की डिक्लेअर केलाय, एका सेक्शन्स मध्ये डिक्लेअर केले की अशा प्रकारची फॅक्ट द्या, अशा प्रकारची फॅक्ट कोर्टात नेऊन द्या, ती रिलेव्हंट होईल. तुम्हाला हा कायदा शिकवतोय वकील कसं बनायचं, डेफिनेटली शिकवतोय. काय म्हणते ही भाषा बघा की हिअर इन आफ्टर डिक्लेअर्ड टू बी रिलेव्हंट अँड ऑफ नो अदर. सरळ सांगते, इट्स अ सिनियर ऑफ अवर कोर्ट. कायदा काय म्हणतोय की अशाच फॅक्ट कोर्टमध्ये द्या ज्या की फॅक्ट इन इश्यूशी संबंधित आहे आणि 4 पासून आता पुढे सेक्शन मध्ये एक एक फॅक्ट डिक्लेअर केली, अशा प्रकारच्या फॅक्ट तुम्ही कोर्ट्समध्ये देऊ शकता. तर बघूया explanation दिलाय. This section shall not enable any persons to give evidence of fact which he is entitled to prove by any provisions of the law for the time being in force relating to the civil procedure. काय म्हणत आहे की this section shall not enable any person to give evidence of the fact which he is disentitled to prove by any provision of the law. त्याला कोणत्याही प्रोव्हिजननी डिसेंटायटल केलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचे देऊ शकत नाही. द टाइम बिंग इन फोर्स रिलेटेड टू द सिव्हिल प्रोसिजर. सिव्हिल प्रोसिजर मध्ये भरपूर वेळेस आहे की अशा प्रकारचे एव्हिडन्सेस देऊ शकत नाही, तर तिथे बॅड केलेलं जाईल, तुम्हाला देता येणार नाही. Now come to the next, that is illustrations is also here. A is tried for the murder of B by beating him with a club with the intentions of causing his death. ए वर ट्रायल चालू आहे, ए अक्युज्ड आहे की बाबा तू बी चा मर्डर केलेला आहे. बीटिंग हिम विथ अ क्लब, क्लबनी शाबूक ज्याला म्हणतो आपण, त्यांनी त्याला खूप मारलं आणि विथ इंटेन्शनली मारलं आणि त्याची डेथ कॉज केली असे आरोप लागलेले आहेत. ही केस आहे, दिस इज द केस, दिस इज द स्टोरी ऑफ द प्रोसिक्युशन. लक्षात ठेवा मेन्स एक्झामिनेशन मध्ये अपील रिव्हिजन असतं, तुम्हाला जजमेंट रायटिंग असते. ए इज ट्राईड. आता याच्यावरून आपण पूर्ण स्टोरी बनवू शकतो की ए तिथे उभा होता, मग नंतर बी तिकडनं आला, दोघांमध्ये भांडण झाली, मग तो ए घरी गेला, क्लब घेऊन आला आणि बीला धाड धाड क्लबचे मारलं, इंटेन्शनली मारलं आणि मारूनच टाकलं. आणि मग बीच्या घरच्यांनी FIR फाईल केला, FIR नोंदून घेतला, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि चार्जशीट फाईल केली, कोर्टाने चार्ज फ्रेम केला आणि देन सो अँड सो. दिस इज द स्टोरी. एक इलिस्ट्रेशन स्टोरी आहे इथे. सो ए ट्राईड फॉर द मर्डर ऑफ बी बाय बीटिंग हिम विथ अ क्लब. मी आता एक शब्द बाहेर काढणार आहे इलिस्ट्रेशन. पहिलं तर बीटिंग हिम बाय विथ अ क्लब, यस, विथ इंटेन्शन, इंटेन्शनली मारलं आणि कॉज डेथ केली आहे. खरंच डेथ केली आहे का, डेथ झाली आहे का, हा एक मुद्दा आहे मर्डरनी. आणि दुसरं क्लबनी मारून डेथ झालेली आहे का, त्याला मारल्यामुळे झालेली आहे का, किती प्रमाणात मारलंय, ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन मध्ये मार, हे सगळं कोर्ट बघेल. आणि इंटेन्शन सहित मारलंय का, विथ द इंटेन्शन. हे 3-4 इश्यूज इथे असे निघू शकतात केसमध्ये. दिस इज कॉल्ड अ फॅक्ट इन इश्यू. आता ह्या ज्या फॅक्ट आहे या स्टोरी मधल्या त्या सगळ्या फॅक्ट इन इश्यू आहे. तर बघूया, मी खाली अजून गेलेच नाही, मी इथेच तुम्हाला शिकवत आहे आणि इथेच मी हे सगळे पॉइंट्स काढले आणि खाली डेफिनेटली त्याच्यावरच त्यांनी बनवलेले असेल. तर बघूया काय. ऍट एज ट्रायल
आता ट्रायल मध्ये काय घडणार आहे याच्या, द फॉलोइंग फॅक्ट आर इन इश्यू. बघूया आपण जे सॉर्टिंग आउट केलं ते खाली आहे का. एज बीटिंग बी विथ द क्लब, डेफिनेटली पहिला आहे क्लब. क्लिअर, क्लब. की एनी बीटिंग केलं आहे का क्लबनी, म्हणून त्याची डेथ झाली आहे का, मारले का पहिले तर यस. ए कॉजेस बी डेथ बाय सच अ बीटिंग, आणि त्या मारल्यामुळे इथे डेथ झालेली आहे का, किंवा मारलं दुसऱ्यांनीच आणि याला घरी गेल्यानंतर हार्ट अटॅक आला, अशी सिच्युएशन आहे का, हे सगळं जजला बघावं लागतं. एज इंटेन्शन टू कॉज बीज डेथ, तिन्ही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहे, आल्या की नाही. क्लिअर. तर अशा प्रकारे अभ्यास करा. म्हणजे काय होईल, मॅडम तुम्ही 10 जजमेंट दिले होते, 10 पैकी आलंच नाही. आता माझा काहीच दोष नाही त्याच्यामध्ये. होऊ शकतं अनेक वेळा असं होतं, जजमेंट रायटिंग असो किंवा अपील रिव्हिजन ऍज इट इज उतरलेले आहे, बट सम हाऊ लक असेल विद्यार्थ्यांचं, बरोबर आहे की नाही. प्रत्येक वेळेस लक काम नाही येत कधी कधी. क्लिअर. त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास करा की ती लकवर डिपेंड राहूच नका, हार्डवर्कवर डिपेंड राहा, म्हणजे तुम्ही काय होणार नाही, फेल होणार नाही एक्झाम्स. क्लिअर. सो दिस इज द पॉइंट. तर याच्या ट्रायल मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळत आहे, रिलेव्हंट फॅक्टर आहे क्लब, बीटिंग, डेथ, इंटेन्शन. ठीक आहे. तर या गोष्टींवर कोर्टात चर्चा झाली पाहिजे. येस. एकदा एक्सप्लेनेशन पुन्हा सांगा ना प्लीज. एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलंय मॅडम, या कधी कधी काय होतं की सिव्हिल केसेस मध्ये प्रत्येक गोष्ट जी असते ती अलाउड नसते. क्लिअर. तर मग असं इथे काय म्हणतोय हा की अशा गोष्टी घेऊन जा. इथे म्हटलंय की एव्हरी फॅक्ट घेऊन जा, जी की एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्स असणे कोणतीही असो तुम्ही घेऊन जा कोर्टमध्ये. पण काही गोष्टी जर प्रोहिबिटेड असेल, कायदा पर्टिक्युलरली जर सिव्हिल प्रोसिजर मध्ये म्हणतो इट्स प्रोहिबिटेड, यू कॅन नॉट प्रोड्यूस दिस. एक आपल्याकडे अजून एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेक्शन आहे की इफ द पार्टी मेक अ कॉन्ट्रॅक्ट दे आर नॉट डिस्क्लोजिंग इच अदर्स प्रायव्हसी. इव्हन मॅडम डायव्होर्स मॅटर मध्ये यू कॅन नॉट डिस्क्लोज द अदर लेडीज नेम एक्सेट्रा. ठीक आहे की नाही, आलं लक्षात. सो दिस सेक्शन शॉल नॉट एनेबल एनी पर्सन. हा सेक्शन एनेबल करत नाही. एनेबल करणे म्हणजे क्लिअरली परमिशन देत नाही. टू गिव्ह अ एव्हिडन्स ऑफ फॅक्ट विच ही इज डिसेंटायटल टू प्रूव्ह. त्याला स्वतःलाच डिसेंटायटल केलंय त्या कायद्यानी, एखाद्या पर्टिक्युलर लॉनी किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोव्हिजननी. जनरली हे सिव्हिल मध्ये असतं. सो डिसेंटायटल केलंय त्याला की तू यू आर डिसेंटायटल टू प्रूव्ह बाय एनी प्रोव्हिजन ऑफ द लॉ. आता आलं लक्षात. एखादं एक्झाम्पल देता का. Yes, prior provision of the law for the time being in force relevant to civil procedure. सपोज सिव्हिल प्रोसिजर मध्ये असं काही आहे की सपोज एखादा डायव्होर्सचं मॅटर चालू आहे आणि डिस्ट्रेसचं नाव तुम्हाला सांगता येत नाही आहे. दॅट इज द प्रोव्हिजन्स नॉट एनेबल टू यू. ही प्रोव्हिजन तुम्हाला क्लिअरली परमिशन देत नाही की थर्ड व्यक्तीचं नाव तसं पब्लिकली डिस्क्लोज करायला. क्लिअर. येस. मग लँग्वेज वाचा आता. दिस सेक्शन शॉल नॉट एनेबल एनी पर्सन. कोणत्याही पर्सनला एनेबल करत नाही. डायरेक्टली एनेबल मीन्स डायरेक्टली परमिशन देत नाही की टू गिव्ह एव्हिडन्स ऑफ फॅक्ट विच इज डिसेंटायटल टू प्रूव्ह. तो स्वतः डिसेंटायटल आहे प्रूव्ह करण्यासाठी, त्याला एंटायटल नाही आहे. तो मी कोर्टासमोर जाऊन ते प्रूव्ह करू शकत नाही, कारण मला एखाद्या कायद्याने बॅन केलेलं आहे की मी अशा प्रकारचे फॅक्ट कोर्टासमोर नाही देऊ शकत बाय एनी प्रोव्हिजन ऑफ लॉ, कोणतेही असू द्या त्या. ठीक आहे. तर ते रिलेटिंग टू द सिव्हिल असेल तर तसं नाही होऊ शकत. ठीक आहे, आलं लक्षात. येस मॅम. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट इलुस्ट्रेशन. इथे बघा काय आहे. अ सुटर डज नॉट ब्रिंग विथ हिम अँड हॅव इन readiness for productions at the first hearing of the case a bond on which he relies. This section does not enable him to produce the bond or prove its content. त्याचंच उदाहरण आहे at explanations at the subsequent stage of the proceedings otherwise than in accordance with the conditions prescribed by the civil procedure code 1908. काय म्हणताय इलुस्ट्रेशन. जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं तर ते समजून घेण्यासाठी ते एक्सप्लेनेशन थोडंसं अवघड होतं. मी तुम्हाला उदाहरण देऊन याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगितलं, तरी पण इथे त्यांनी एक्सप्लेनेशनचं पण उदाहरण दिलं. सूटर जो की ते सूट इन्स्टिट्यूट करतोय. ठीक आहे. एक प्लेंटिफ डज नॉट ब्रिंग विथ हिम, त्याच्यासोबत त्यांनी काही कागदपत्र किंवा काही आणलं नसेल. अँड हॅव इन रेडीनेस फॉर द प्रोडक्शन ऑफ द फर्स्ट हिअरिंग ऑफ द केस. ओके, एक व्यक्ती आहे तो, त्याला इथे सूटर म्हटलं आहे. दॅट इज द प्लेंटिफ. प्लेंटिफनी आपण जेव्हा प्लेंट दाखल केलेला आहे
तर प्लेंट दाखल करताना त्यांनी काही कागदपत्र जे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हा डॉक्युमेंट आत्ता माझ्याकडे नाही आहे, मी नंतर प्रोड्यूस करणार आहे किंवा मी हिअरिंगच्या टाइमला प्रोड्यूस करणार आहे. कसं असेल, एक बॉन्ड असेल, अ बॉन्ड ऑन विच रिलाइज मीन्स ज्यांनी अलिगेशन्स लावलेले आहे की यस मी यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता, पण प्लेंटिफनी सूट दाखल केला, पण ज्या गोष्टीवर तो रिलाय करतोय, मी यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता या डेटला, तर तो कॉन्ट्रॅक्टची जी कॉपी आहे त्यांनी दिलेली नाही आहे. एखादी बॉन्डची कॉपी असेल, बॉन्ड केला होता, बॉन्डवर प्रॉपर्टी मी यांना सेल केलेली आहे, पण बॉन्ड मात्र कोर्टात प्रोड्यूस केल्या नाही आहे. क्लिअर? आणि काय म्हणणं आहे प्लेंटिफचं, सूटरचं, की मी नंतर प्रोव्हाइड करतो. इथपर्यंत कळलं मॅडम? यस, सगळ्यांना इथपर्यंत कळलं? दिस सेक्शन डज नॉट एनेबल हिम टू प्रोड्यूस द बॉन्ड. आता या सिच्युएशन मध्ये हा सेक्शन त्याला परमिशन देत नाहीये बॉन्ड प्रोड्यूस करण्याची अगेन हिअरिंगच्या टाइमला, का और प्रूव्ह इट्स कंटेंट ऍट द सबसिक्वेंट स्टेज ऑफ द प्रोसिडिंग, किंवा कंटेंट पण प्रूव्ह करण्यासाठी परमिशन देत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की अदरवाइज दॅन इन अकॉर्डन्स विथ द कंडिशन्स प्रिस्क्राइब्ड बाय द सिव्हिल प्रोसिजर कोड. कारण की सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये सांगितलं की आत्ताच सगळं द्या तुम्ही, आणि सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये असं सांगितलं असेल की नाही तुम्हाला प्लेंट सोबतच सगळं द्यावं लागेल, तर तुम्ही नंतर नाही देऊ शकत. आता हा जो एव्हिडन्स याला प्रोड्यूस करायचा आहे त्याच्यावर बॅन आलेले आहे, प्रोहिबिशन आलंय, कारण कायदा म्हणतो सिव्हिल प्रोसिजर कोड आता तुम्ही पुन्हा नाही देऊ शकत. पण कायद्यामध्ये तसे प्रोव्हिजन्स पण आहे की तुम्ही नंतर विथ द कोर्ट परमिशन देऊ शकतात, तर तुम्हाला कोर्ट परमिशननी जावं लागेल. अशा कोणतेही प्रोव्हिजन सिव्हिल प्रोसिजर कोड असो किंवा कोणते त्यांनी बॅन केलेल्या काही गोष्टी त्यांनी प्रोहिबिट केल्या की अशा प्रकारचे एव्हिडन्स तुम्ही नाही देऊ शकत, तुम्ही पहिलेच प्रोड्यूस करायला पाहिजे होते, आता नाही देऊ शकत, तुमचा लिमिटेशन पिरियड गेलाय, तुम्ही आता एव्हिडन्स नाही देऊ शकत. अशा प्रकारचे ज्याही काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही ध्यानात द्याव्या. का याचं एक्सप्लेनेशन का द्यावं लागलं यांना एवढं, आणि इलुस्ट्रेशन का द्यावं लागलं, त्याचं कारण असं आहे की जेव्हा यांनी सुरुवातीला सेक्शन 3 दिला आपल्याला, तर सेक्शन 3 मध्ये त्यांनी एक शब्द टाकला. काय शब्द टाकला की एव्हिडन्स मे बी गिवन इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग ऑफ एक्झिस्टन्स अँड नॉन एक्झिस्टन्स थिंग ऑफ एव्हरी फॅक्ट इन इश्यू अँड ऑफ सच अ फॅक्ट. प्रत्येक प्रकारची फॅक्ट तुम्ही देऊ शकता कोर्टामध्ये, मग ती कधीही कशीही कुठेही देऊ शकता का नाही, कायद्याप्रमाणे नियम आहे. सिव्हिलची द्यायची असेल तर सिव्हिल प्रोसिजर कोडनी जावं लागेल तुम्हाला, आणि सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणत असेल की नाही हे अलाउड नाही, आता नाही तुम्ही सबमिट करू शकत, तर तुम्ही नाही करू शकत. ठीक आहे की नाही? तर एव्हरी फॅक्ट हा जो शब्द आहे याला प्रोव्हाइडेड दॅट, हे काही एव्हरी फॅक्ट हा जरी शब्द दिला असेल तरी याच्या एक्सप्लेनेशन मध्ये याच्यावर लिमिटेशन्स लावलेले आहे, आणि इलुस्ट्रेशन मध्ये सुद्धा लिमिटेशन्स लावून त्यांनी क्लिअर केलाय की यस तुम्ही खाऊ शकता गोड आईस्क्रीम, तुम्ही किती खाऊ शकता, पण इतकी पण नाही खाऊ शकणार की सर्दी होईल. अशा प्रकारे ते म्हणतात की काही लिमिटेशन्स आहेत कायद्याने, त्याप्रमाणे तुम्हाला एव्हिडन्स प्रोड्यूस करावं लागेल कोर्टात. क्लोजली कनेक्टेड फॅक्ट, दिस इज द न्यू प्रोव्हिजन इन द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम मध्ये आलेलं हे नवीन प्रोव्हिजन आहे, क्लोजली कनेक्टेड फॅक्ट. क्लोजली कनेक्टेड फॅक्ट म्हणजे अगदी जवळच्या, फॅक्ट इन इश्यूशी अगदी जवळच्या. चोरी झाली आहे तर चोरीमध्ये काही पळत गेला, इंटेन्शन होतं, जे छोटे 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 अगदी कनेक्टेड आहे त्या क्लोजली कनेक्टेड फॅक्ट आपण म्हणतो. आता रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन, पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन मध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी क्लोजली कनेक्टेड फॅक्ट मध्ये येतात. जसं की एक लेडी रस्त्यावर उभी आहे, तिची पर्स चोरी गेलेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरा सर्वायलन्स आहे, तो डायरेक्टली सेम ट्रान्झॅक्शन मध्ये येतो, तुम्ही घेऊ शकता ऍज अ डायरेक्ट एव्हिडन्स. तर सेम ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? सेम ट्रान्झॅक्शन्स म्हणजे की ती लेडी उभी होती, एक व्यक्ती आला आणि पर्स घेऊन पळून गेला, त्याच वेळेस सेम ट्रान्झॅक्शन मध्ये ती ओरडली माझी पर्स चोरी गेली, हे शब्द सेम ट्रान्झॅक्शन मध्ये येत आहे, तर ते रिलेव्हंट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे इलुस्ट्रेशन्स बघून घेऊया. पहिले इथे म्हटलं आहे की ए इज अक्यूज ऑफ मर्डर ऑफ बी बाय बीटिंग हिम. ए हा अक्यूज आहे आणि ए वर ट्रायल चालू आहे की बीटिंग, तू बी ला मारलं आहे, त्याची डेथ केलेली आहे, बीटिंग, त्याला खूप काडीनी वगैरे लाठीनी क्लबनी मारला आणि त्याची डेथ झालेली. Whatever was said or done by A or by B or by bystander at the beating or so shortly before or after it as for the part of the same transaction is a relevant fact.
स्पष्ट यांनी सांगितलं आहे की ए आणि बी मध्ये जेव्हा वादावाद सुरू होतात आणि ए नी जेव्हा बेटिंग केलं म्हणजे मारलं, तर डेफिनेटली कोणी शांतपणे मार खाऊन नाही घेणार ना बिलकुल. तर बीटिंग करताना समजा जर बी ओरडला असेल वाचवा वाचवा वाचवा, तर वाचवा हा शब्द तुमच्या ट्रायल मध्ये, वाचवा हा शब्द तुमच्या ट्रायल मध्ये काय होऊ शकतो, रिलेव्हंट फॅक्ट होऊ शकतो. कधी होऊ शकेल की जर ए चा लॉयर म्हणत असेल की नाही, ए ची डेथ ऍक्सिडेंटनी झाली आहे, ए ची डेथ करंट लागून झाली आहे किंवा व्हॉट एव्हर, तर तुम्ही म्हणाल की करंट लागल्यानंतर वाचवा वाचवा म्हणायचा वेळ मिळत नाही. 1 घंटा माणूस ओरडत होता वाचवा वाचवा वाचवा, ए मला मारतोय, ए मला मारतोय. ए चा लॉयर म्हणतोय की ए नी बी ला मारलंच नाही, आणि बी चा लॉयर काय म्हणतो, प्रोसिक्युशन म्हणतो की अरे ओरडत होता तो, ए नी मला मारतोय, ए मला मारतोय, ए मला मारतोय, वाचवा. त्यांनी जे नाव घेतलंय एचं, तर दॅट इज अ रिलेव्हंट फॅक्ट इन अ ट्रायल. व्हॉट एव्हर वॉज सेड डन बाय ए ऑर बी. आता ए काय वरतो, तुला मारूनच टाकणार आहे मी, आज जिवंतच ठेवणार नाही, ठीक आहे की नाही. अशा जे, कारण की तू माझ्या बहिणीला बोलला, आईला बोलला, व्हॉट एव्हर, हे जे शब्द आहेत हे डायरेक्टली रिलेव्हंट फॅक्ट आहे कोर्टमध्ये, याच्यावरच तुमची केस डिपेंड करेल. क्लिअर. ऑर बाय द बाय स्टँडर्ड ऍट द बीटिंग. बीटिंग करताना काय जे घटना घडली आहे, काय जे तुम्हाला ऐकायला येते वगैरे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या रिलेव्हंट फॅक्ट आहे. सो शॉर्टली बिफोर, क्राईम होण्याच्या शॉर्टली आधी नेमकं काय काय घडलं, त्या सगळ्या सेम ट्रान्झॅक्शन मध्ये गोष्टी येतात, त्या सगळ्या रिलेव्हंट आहे. आणि आफ्टर दॅट काय घडलं त्याही येतात. म्हणजे शॉर्टली काय येईल की दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती आणि आपापल्या घरी निघून गेले, आणि मग नंतर त्याची डेथ झाली. तर याचा अर्थ असाच की शॉर्टली बिफोर डेथ काय झालं होतं की आम्ही एका झाडाखाली बसलो होतो, 5-6 जण, तिथले विटनेस सांगतील, आणि एनी बी शिवाय दिल्या, बीनी एला दिल्या, दोघांमध्ये चांगलीच जमली आणि रात्री एकदम बीची डेथ झाली, त्याला कोणतरी गोळी मारली. तर याचा अर्थ काय की शॉर्टली बिफोर डेथ ए ची आणि त्याची भांडण झाली होती. दिस इज कम्स अंडर द सेम ट्रान्झॅक्शन, इट इज अ रिलेव्हंट फॅक्ट. आफ्टर इट हॅज, आणि आफ्टर डेथ काय की झाल्यानंतर 8 वाजता जर याची डेथ झाली, तर 9 वाजता तो मागच्या दारातून ए कोणीतरी पळताना दिसला होता. कालपासनं ए गावातनं बाहेरगावी गायब आहे, म्हणजे एनीच डेथ केली. म्हणजे आफ्टर डेथ जे सर्कमस्टन्सेस आहे, दॅट ऑल आर कम्स अंडर दी सेम ट्रान्झॅक्शन. सो याचा अर्थ आहे की रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन. फॅक्ट्स विच दो नॉट इन इश्यू, इश्यू मध्ये नाही येते. ए गाव सोडून गेला, याचा मर्डरशी काहीच संबंध नाही बीच्या, बट सगळ्या गावामध्ये जेमतेम 2000 संख्या आहे, आणि जसा बी ची डेथ झाली तसा ए रात्रीपासून गायब आहे. मग काय होतं, कुछ तो लोग कहेंगे, ठीक आहे की नाही. म्हणजे हे इश्यू काय दिसत आहेत आता, डायरेक्टली कनेक्टेड दिसत आहे. आर सो कनेक्टेड विथ अ फॅक्ट इन इश्यू, पण कनेक्टेड होत आहे, डायरेक्टली तर नाहीये, कोणाला डायरेक्टली माहित नाही, बट कनेक्टेड होता. आणि या कनेक्शन थ्रू कनेक्शन मग तुम्हाला बीला आतमध्ये टाकायचं प्रोसिक्युशनला. इश्यू ऑर अ रेलेव्हंट फॅक्ट ऍज टू फॉर्म अ पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. सगळ्या काय बोलला, काय ऐकलं, व्हॉट एव्हर, काय वाचवा वाचवा म्हटलं, ऑल आर द रिलेव्हंट फॅक्ट whether they occurred at the same time and place and different time and different space. असं गरजेचं नाही की प्रत्येक फॅक्ट ही एकाच टाइम, जिथे क्राईम झाला तिथेच घडली पाहिजे, त्याच टाइमवर घडली पाहिजे, नाही, काही फरक पडत नाही, ठीक आहे की नाही. बी ची डेथ झाली आणि ए पळून पुण्याला निघून गेला, ठीक आहे. अशा प्रकारे कोणत्याही टाइमवर, कोणत्याही वेळेवर किंवा कुठेही अशा फॅक्ट्स अस्तित्व दिसत असेल, तर दॅट ऑल द फॅक्ट्स आर दी रिलेव्हंट फॅक्ट आपण असं म्हणू शकतो. कम टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट ए इज अक्युज्ड ऑफ वेजिंग. सोडून टाका, ठीक आहे, खूप मोठे मोठे उदाहरण आहेत, जर समजलं असेल तर इट्स ओके, ठीक आहे की नाही. 5 मध्ये या, फॅक्ट्स विच आर ऑकेजन, कॉज ऑर इफेक्ट ऑफ फॅक्ट इन इश्यू आर रेलेव्हंट फॅक्ट. 3-4 गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिले तर बघून घ्या काय आहे, ठीक आहे. येस, कम टू द पॉइंट. फॅक्ट्स विच आर ऑकेजन, काहीतरी ऑकेजन दिसतंय इथे. कॉज, आता तुम्ही तुमच्या कोर्टामध्ये काही स्टोरीज असेल किंवा इथल्या स्टोरीज असेल त्याची रिलेट करू शकता. म्हणजे तुम्ही बघू शकता की माझी केस, माझ्याजवळ जी केस आली की सेक्शन 5 मधनं येते का की सेक्शन 4 मधनं येते, आता तुम्ही बघू शकता, कारण आपल्याला फार लांब पल्ला गाठायचंय. प्रत्येक सर्कमस्टन्सेस बद्दल त्यांनी सांगितलं. ऑकेजन, कॉज और इफेक्ट. कॉज आणि इफेक्ट ऑफ अ फॅक्ट इन इश्यू और रिलेव्हंट फॅक्ट. सगळ्यात आधी आपल्याला पहिले इल्युस्ट्रेशन बघायचं.
द क्वेश्चन इज वेदर ए रॉब्ड बी, एनी रॉबरी केली आहे का बी कडे. द फॅक्ट दॅट शॉर्टली बिफोर द रॉबरी बी वेंट टू फेअर विथ मनी इन हिज पोझिशन अँड दॅट ही शोड इट or mention that fact that he had it to third person are relevant. म्हणून जास्त गाजावाजा करायचा नाही. हे उदाहरण सांगते आपल्याला. द क्वेश्चन, कोर्टासमोर क्वेश्चन उभा राहिला की एनी बी ची रॉबरी केली आहे का, एनी बी चे पैसे चोरले आहे का, रॉबरी केली आहे. द फॅक्ट दॅट शॉर्टली बिफोर द रॉबरी, रॉबरी होण्याच्या थोड्या वेळापूर्वी, बी वेंट टू अ फेअर विथ मनी इन हिज पोझिशन. ओके, बी कुठेतरी चालला होता, गेला होता आणि त्याच्या हातामध्ये पैसे होते, त्याच्या पोझिशन मध्ये पर्स होती, समजा बॅग होती पैशाची. क्लिअर. अँड दॅट ही शोड इट, आणि तो दाखवत चालला होता लोकांना. और मेन्शन द फॅक्ट दॅट ही हॅड इट, आणि तो सांगत पण होता की माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे, 1,00,000 रुपये. कुणाला, थर्ड पर्सनला. ए आपला पत्त्यावरच होता, ठीक आहे की नाही, मागे 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 जाऊ लागला, याच्याकडे 1,00,000 रुपये माहीत झालं. सपोज बी आणि सी कोणीतरी बोलत आहे, इथे बी अँड सी बोलत आहे की माझ्या पर्समध्ये 1,00,000 रुपये आहे, सांगितलं बीनी, आणि बी तिथून निघाला. इथे होता ए, लपून ऐकलं त्यांनी, बीच्या मागे 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 गेला. दॅट शोड इट और मेन्शन द फॅक्ट दॅट ही हॅड इट टू द थर्ड पर्सन आर रिलेव्हंट. आता मॅडम याचा काय संबंध? येस, डेफिनेटली. सो याचा संबंध आहे. द क्वेश्चन इज वेदर ए, ठीक आहे, डायरेक्टली संबंध आहे की एला कळलं होतं काय, की माझ्याकडे याच्याजवळ पैसे आहे. मग एला नॉलेज होतं, म्हणून त्यांनी पाठलाग केला आणि म्हणून त्यांनी चोरली आहे बॅग. सो फॅक्ट विच ऑकेजन, कॉज अँड इफेक्ट. आता इथे काय पाहिलं, ऑकेजन बघितला त्यांनी. काय बघितलं, ऑकेजन, की येस ए बी सी ला सांगतो आहे की माझ्याजवळ पैसे आहे आणि आता इथून तो गेलाय, पटकन जाऊन त्याच्याकडची पर्स चोरी करून घेऊन यायची. चान्स बघितला. The fact which are the occasion, cause or effect, immediate or otherwise of relevant fact or fact in issue, or which constitute the state of thing under which they happen, or which afforded an opportunity for their occurrence or transactions are relevant. एला opportunity मिळाली की लोकांच्या पर्समध्ये हात घालू घालू 1,00,000 रुपये शोधायची गरजच त्याला पडली नाही. त्याला डायरेक्ट कळालं की एच्या बॅगमध्ये, बीच्या बॅगमध्ये पैसे आहे. ठीक आहे की नाही. अशा पद्धतीत ज्या काही फॅक्ट होतात, तर त्या फॅक्ट्सला आपण काय म्हणतो, त्या फॅक्ट्सला आपण रिलेव्हंट फॅक्ट म्हणतो. ठीक आहे की नाही. की आता ए म्हणत असेल सर मी त्याची बॅग घेऊन पळालो, पण मला नव्हतं माहिती त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये आहेत. असा ट्रायल मध्ये डिफेन्स होतोय. कोण, ए. सर मी चोरी नाही केली आहे, मला नाही माहिती की 1,00,000 रुपये होते म्हणून, मी तर माझी बॅग समजूनच घेऊन गेलो. आता ए खोटा बोलतोय, डिफेन्स घेतोय. पण प्रॉसिक्युशन काय म्हणतंय, सर बी जेव्हा ए ला सांगत होता की माझ्याजवळ पैसे आहे, शो ऑफ करत होता, तेव्हा ए बाजूलाच उभा होता आणि त्याने ते ऐकलं. क्लिअर. अशा डिफेन्सवर अशा फॅक्ट्स प्रॉसिक्युशन कोर्ट समोर देऊन इथे ए ला कन्व्हिक्ट करू शकतं. द फॅक्ट विच आर द ऑकेजन, कॉज और इफेक्ट, इमिडिएट किंवा अदरवाइज और रिलेव्हंट फॅक्ट ऑफ फॅक्ट इन इश्यू और विच कॉन्स्टिट्यूट द स्टेट ऑफ थिंग अंडर विच दे हॅपन. कोणत्या परिस्थितीमध्ये ते घडले, ह्या सगळ्या गोष्टी रिलेव्हंट आहेत. द क्वेश्चन इज वेदर ए मर्डर बी. परत एक उदाहरण बघा. द क्वेश्चन इज वेदर की एनी बीचा मर्डर केला काय. मार्क्स ऑन द ग्राउंड, जे की ग्राउंडवर मार्क्स पडले. सपोज एखाद्या ग्राउंडवर मर्डर झाला असेल, तिथे काही निशाण असतील ना, खाली लोळलेले वगैरे किंवा असे काही निशाण असतील. Produced by a struggle at or near the place where the murder was committed are relevant fact. जिथे नियर मार्क्स वगैरे काही दिसलेले आहे, रक्ताचे डाग दिसलेले आहे, ठीक आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी काय आहे, रिलेव्हंट आहे. द क्वेश्चन इज वेदर ए पॉइझन बी, द स्टेट ऑफ बीज हेल्थ बिफोर द सिम्पटम्स ascribed to poison and habits of B known to A which afforded an opportunity for the administration of poison are the relevant fact. खरंच त्याची डेथ पॉइझननी झालेली आहे का, एनी बीला पॉइझन दिलं आहे का, तर पॉइझननीच डेथ झालेली आहे. कारण की डॉक्टर सांगतात की सिम्पटम्स, तर सिम्पटम्स ही इथे काय इथे रिलेव्हंट बनणार आहे. म्हणजे कॉज, कारण काय आहे, तर कारण काय, पॉइझनमुळेच डेथ झालेली आहे. ऑकेजन काय आहे, चान्स बघून हे गेलं आहे. आणि इफेक्ट काय. याच्यावर एक केस लॉ आहे, क्वीन वर्सेस एम्परर. that is very famous case law actually. तर क्वीन वर्सेस एम्परर मध्ये तिन्ही ग्राउंड, आता इथे तर आपण एक एक इलुस्ट्रेशन वाचलं खरं तर, ठीक आहे की नाही, एक एक इलुस्ट्रेशन वाचलं. बट
क्वीन वर्सेस एम्परर मध्ये ना तिन्ही ऑकेजन कॉज आणि इफेक्ट वर सुद्धा इथे चर्चा झालेली आहे, तिन्ही एकत्रच. तर ती केस अशी आहे की एक मुलगी असते आणि एक मुलगा असतो. दे वॉज इन अफेअर, ते अफेअर मध्ये असतात. मग एक दिवस तिच्या घरी कोणीच नसतं, तर त्यावेळेस हा मुलगा तिच्याकडे जातो आणि तिचा खून होतो. क्लिअर? आता कारण काय, दोघं अफेअर मध्ये असतात, तर पण खून का करतो याचा काही संबंध कळायलाच मार्ग नसतो. मग नंतर तिचं जे पोस्टमॉर्टम होतं त्याच्यामध्ये निघतं की शी वॉज प्रेग्नेंट. बरं, प्रेग्नेंट असेल तरी खून का करावा याच्यावर कोर्टामध्ये चर्चा होते. सगळ्यात आधी मुलगा घरी जातो, तो मुलगा ऑकेजन बघतो की घरी कोणीच नाही आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपरली मर्डर करता येईल. ठीक आहे, घरी कोणी नसताना मर्डर झाला, यांनी ऑकेजन पाहिले क्रिमिनलने, ऑफेंडरने. कॉज, पण मारण्याचं कारण काय होतं? मारण्याचं कारण हे होतं की शी वॉज प्रेग्नेंट. मग प्रेग्नेंट होती पण मारलं का? कारण की इफेक्ट, अजून लग्न झालेलं नाही आहे आणि जर समाजात कळलं की ती प्रेग्नेंट आहे या व्यक्तीपासून, तर माझी बदनामी होऊ शकते, जो इफेक्ट आहे तो चांगला पडणार नाही, म्हणून त्यांनी तिला मारलं. अशा प्रकारे या सेक्शन मध्ये ती केस फुल्ली कव्हर झाली होती. दिस वॉज अ व्हेरी फेमस केस, ऑकेजन कॉज अँड इफेक्ट, आणि तिन्ही ग्राउंडवर त्याला कन्व्हिक्शन झालं. कम टू द नेक्स्ट, that is 6 motive, preparation and previous or subsequent conduct. Motive, preparation, previous or subsequent conduct काय? सगळ्यात आधी आपल्याकडे ना मोटिव्ह आहे, इंटेन्शन आहे की नाही? इंटेन्शन इज ऑलवेज बॅड इन अ लॉ. इंटेन्शन, मी म्हणत, आपण जेव्हा इंटेन्शनचा शब्द नॉर्मली पण यूज करतो तर आपण स्पष्ट करण्यासाठी करतो की अरे बाबा माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं बरं, म्हणजे कुठेतरी समोर एखाद्या अशा गोष्टीची चर्चा होतीये की जी व्हायला नको होती, बरोबर आहे की नाही? तसंच ऑफेन्स म्हणजे कायद्यामध्ये इथे इंटेन्शन इज ऑलवेज बॅड. इंटेन्शन बद्दल हा सेक्शन खरं तर बोलत नाहीये, पण मी तुम्हाला सांगतेय. मोटिव्ह इज ऑलवेज नॉट ऑलवेज बॅड. मोटिव्ह नॉट बॅड ऑलवेज. वाय? एक डाकू आहे आणि तो डाकू काय करतो? सगळ्यांना लुटतो, श्रीमंत राजा महाराजांना लुटतो. आता चोरी करणे, रॉबरी करणे, डकैती करणे हे चुकीचं आहे. त्याचं जे मोटिव्ह आहे, त्याचं जे इंटेन्शन आहे हे करण्याचं ते चुकीचं आहे आणि त्यांनी गुन्हा केलाय, बरोबर आहे की नाही? पण तो पैसा जो आहे त्याचा, तो काय करतो? गरिबांमध्ये वाटतो, चोरीचा पैसा. म्हणजे हे करण्यामागचं त्याचं मोटिव्ह चांगलं आहे, पण शेवटी तो ऑफेन्सच करतो. म्हणजे मोटिव्ह समटाइम्स बॅड असू शकतं, समटाइम्स गुड. आता तो डाकू चोरी करतो आणि स्वतः सगळं मजा मौज करत असेल तर मोटिव्ह त्याचा बॅड आहे. इंटेन्शन तर आहेच पण मोटिव्ह पण बॅडच आहे. पण तो गरिबांना देत असेल तर मोटिव्ह चांगला आहे, म्हणजे गुन्हा करण्याचं मोटिव्ह चांगलं आहे. याच्यामध्ये काय होतं की पनिशमेंट कमी मिळते. क्लिअर? सेकंड थिंग आहे की एक मुलगा आहे, त्यांनी मेडिकल वरून मेडिसिन्स चोरून घेऊन गेला. क्लिअर? आता चोरी तर केली आहे त्यांनी कायद्यानुसार, that the person take or entice anything which is movable property from any shop and then run away from there. That is the theft. Clearly it's a theft without the permission of that particular shopkeeper. But त्याचं इंटेन्शन सोडा. मोटिव्ह काय होतं? मोटिव्ह होतं की त्याची आई आजारी होती आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते. यामध्ये पनिशमेंट कमी मिळतात, कधी कधी सोडून पण टाकायचं, ऍक्टिव्हिटीज पण केले जातात. आता नेमका तुमचा गुन्हा करण्याचा मोटिव्ह काय होता हे ट्रायल मध्ये बघितलं जाईल. क्लिअर? सेकंड आहे प्रिपरेशन. तो गुन्हा करण्यासाठी तुम्ही प्रिपरेशन किती स्ट्रॉंग केलं होतं किंवा केलं होतं का प्रिपरेशन तुम्ही? कारण जिथे प्रिपरेशन असतं ना तिथे कल्पेबल होमिसाइड येत नाही, तिथे काय येतं? मर्डरच येतं. जर मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड तुम्हाला डिवाइड करायचं असेल तर प्रिपरेशन इज नॉट ऑलवेज प्रेझेंट इन द कल्पेबल होमिसाइड, but the premeditation of mind and the preparation is always present or appear in the murder. मर्डर करायचं असेल तर प्रिपरेशन करता तुम्ही, कल्पेबल होमिसाइड मध्ये नाही होत तसं. बघूया आयपीसी. अँड प्रिव्हियस ऑर सबसिक्वेंट कंडक्ट. आधी काय काय केलंय गुन्हा करण्याच्या आणि नंतर काय काय केलं गुन्हा झाल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी रिलेव्हंट फॅक्ट्स आहेत. उद्या चालून जर कोणी म्हणत असेल तुम्हाला की मोटिव्ह कशाला आणते मध्ये, डिफेन्स लॉयर म्हणते मोटिव्ह, अरे मोटिव्ह रिलेव्हंट आहे, असं कसं नाही आणणार? Clear? Any fact is relevant which shows or constitute a motive
तुमचा उद्देश काय होता क्राईम करण्याचा, तुम्ही काय काय प्रिपरेशन केलं होतं फॉर एनी फॅक्ट इन इश्यू आर अ रिलेव्हंट फॅक्ट. ठीक आहे. वेदर ते मोटिव्ह इंटेन्शन पहिले असो नंतर असो गुन्ह्याचा काही फरक पडणार नाही. द कंडक्ट ऑफ एनी पार्टी ऑर ऑफ एनी एजंट्स टू एनी पार्टी, द कंडक्ट ऑफ एनी पार्टी, कोणत्याही पार्टीचा कंडक्ट, कोणत्याही एजंट्सचा conduct any suit or proceedings मध्ये in reference to such a suit or proceeding or in a reference to any fact in issue therein or relevant thereto, and the conduct of any persons and offense against whom is the subject of any proceeding is irrelevant if such a conduct influences or is influenced by any fact in issue or relevant fact and whether it was previous and subsequent thereto, no matter. सिव्हिल बद्दल बोलत आहे हा सेक्शन बघा. द कंडक्ट ऑफ एनी पार्टी, वेदर डिफेंडंटचा कंडक्ट असू द्या किंवा प्लेंटिफचा किंवा त्यांच्या एजंट्सचा काही कंडक्ट असू द्या सूट अँड प्रोसिडिंग मध्ये, ऑर इन रेफरन्स टू एनी फॅक्ट इन इश्यू देअर इन इज रिलेव्हंट, त्यांचं मोटिव्ह काय होतं, प्रिपरेशन काय, हे सगळ्या गोष्टी इथे रिलेव्हंट फॅक्ट असणार आहे. द वर्ड कंडक्ट इन दिस सेक्शन डज नॉट इन्क्लूड द स्टेटमेंट. कंडक्ट म्हणजे स्टेटमेंट्स नाही, कंडक्ट म्हणजे काहीतरी करणे आहे, स्टेटमेंट म्हणजे कोर्टासमोर स्टेटमेंट देणे आहे. अनलेस द स्टेटमेंट अकंपनाय बाय अँड एक्सप्लेन अँड ऍक्ट अदर दॅन द स्टेटमेंट, बट दिस एक्सप्लेनेशन इज नॉट टू अफेक्ट द रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट अंडर एनी अदर सेक्शन्स ऑफ दिस अदर. डेफिनेटली कंडक्टचा जो मिनिंग आहे इथे, जो रिलेव्हन्स कंडक्ट होतील, रिलेव्हंटली होतील, कंडक्ट म्हणजे काहीतरी करणे फिजिकली. ठीक आहे. This is not so important, you can left it. When the conduct of any person is relevant, any statement made to him or in his presence and hearing which affects the conduct is relevant. की कंडक्ट वर तुम्हाला स्टेटमेंट करणं गरजेचं आहे, कंडक्ट वर स्टेटमेंट देणे गरजेचं आहे, तरच ते स्टेटमेंट रेकॉर्ड होतील आणि पुढे जातील की असं झालेलं आहे तसं झालेलं आहे. कारण कंडक्ट स्वतः जाऊन काही बोलू शकणार नाही. कंडक्ट इज नॉट टँजिबल म्हणू शकतो आपण त्याला, नॉट टँजिबल. एखादी कृती घडली आहे तर ती घडलेली कृती नाही जाऊन बोलणार, त्याच्यावर तुम्हाला स्टेटमेंट करावं लागतं. A is tried for the murder of B. The fact that the A murdered C, that B knew that A had murdered C and that B had tried to extort money from A and by threatening to make his knowledge public are relevant. Okay, this is the preparation and motive बद्दल बोलत आहे. A is tried for the murder of B. A वर ट्रायल चालू आहे की त्यांनी बी चा मर्डर केलाय, बी चा. क्लिअर. अँड द फॅक्ट दॅट ए मर्डर सी, परत ए नी मर्डर सी चा पण केला. ठीक आहे, दोन मर्डर केले असं त्यांनी दिसतं. दॅट बी न्यू दॅट ए हॅड अ मर्डर सी, कारण की बी ला माहिती होतं की सपोज ए मर्डर करत होता सी चा, तेव्हा तिथे बी नी पाहिलं. आता ए ला माहित झालं की बी माझ्या अगेन्स्ट जाऊन कोर्टमध्ये एव्हिडन्स देईल. So that B knew that A had murdered C. आता B ला का मारलं, मग C ला तर मारलं पण B ला का मारलं, B चा तर काही संबंधच नव्हता. B ला मारलं कारण की तो कोर्टात जाऊन सांगेन. And that B had tried to extort money from A by threatening to make his knowledge public are relevant. पण B ला का मारण्याचा उद्देश, कारण B म्हणत होता की A ला की मला पैसे दे, मी तुला एक्स्ट्रॉट मनी करत होता, नाही तर मी सी चा मर्डर केला म्हणून कोर्टात जाऊन सांगतो. तर त्यामुळे त्यांनी ए ला पण मारलं. म्हणजे ए चा आणि सी चा काहीतरी वाद असेल, ए नी सी ला इंटेन्शनली मारलं. क्लिअर. पण बी ला त्याला मारायचं नव्हतं, पण मोटिव्ह, मग उद्देश काय होता, ठीक आहे की नाही, तो उद्देश काय होता की तो पैसे मागत होता. ठीक आहे. A sues B upon a bond for the payment of money. B denies the making of the bond. The fact that at the time when the bond was alleged to made, B required money for particular purpose is irrelevant. A sues B. A ने सूट दाखल केलाय B वर upon a bond वर की for payment of money, की माझे पैसे परत द्यावे. B denies the making of the bond. B म्हणतो की मी बॉन्डच बनवला नाही याच्यासोबत. The fact that A at the time when the bond was alleged to be made, ओके, बी रिक्वायर्ड मनी फ्रॉम द पर्टिक्युलर पर्पज इज रिलेव्हंट. बॉन्ड जरी गायब असेल पण त्यावेळेस खरंच बी ला रिक्वायरमेंट होती का पैशाची, हे रिलेव्हंट फॅक्ट होऊ शकतं.
म्हणून आपण जेव्हा ही एखादी रिकव्हरी ऑफ अमाऊंट किंवा 138चा दावा दाखल करतो त्याच्यामध्ये हे क्लॉज नेहमी टाकतो की याच्या पोरीचं लग्न होतं म्हणून यांनी मला उधार पैसे मागितले होते, याच्या शिक्षणासाठी मागितले. तर रिझन्स रिक्वायरमेंट तिथे नक्की दाखवावी लागते. ठीक आहे, पुढे या. Fact necessary to explain or introduce a fact in issue are a relevant fact. ठीक आहे, फॅक्ट नेसेसरी टू एक्सप्लेन और इंट्रोड्यूस द फॅक्ट इन इश्यू और अ रिलेव्हंट फॅक्ट काय आहे? इट्स कॉल्ड आयडेंटिफिकेशन परेड. ठीक आहे, फॅक्ट नेसेसरी टू एक्सप्लेन अशी एक फॅक्ट आहे की त्याला एक्सप्लेन करावं लागतंय, मग त्या फॅक्टचं एक्सप्लेनेशन ही रिलेव्हंट फॅक्ट आहे. कळलं? अँड इंट्रोड्यूस अ फॅक्ट इन इश्यू आर रिलेव्हंट, आणि इंट्रोडक्शन ही त्याचं द्यावं लागत असेल तर ते दॅट इज रिलेव्हंट. आता कसं, एक व्यक्ती आहे, स्त्री आहे, विमेन आहे, ही ए नाव आहे तिचं, डब्ल्यू ठेवते म्हणजे कळेल, डब्ल्यू नाव आहे तिचं, आणि ती म्हणतीये की माझा रेप झालेला आहे किंवा माझ्याशी सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली किंवा कोणाला मारलंय, कोणीतरी मला मारलंय वगैरे. आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि पोलीस 5-6 जणांना पकडून आणतात. ए, बी, सी, डी, ई एवढे जण पकडून आणतात आणि या विमेनला विचारतात की कोण आहे तुझ्यासोबत असा ऑफेन्स करणार, ए आय, बी आय, सी आय, डी आय, ई. आता ती इंट्रोड्यूस करतीये फॅक्ट की सर सी आहे तो. मग तिने जे इथे इंट्रोडक्शन दिले की दॅट पर्सन वॉज अ सी और इज अ सी, तर हे इंट्रोडक्शन इंट्रोड्यूस अ फॅक्ट इन इश्यू इट्स अ रिलेव्हंट इन अ केस. कोर्ट पोलीस स्टेटमेंट लिहून घेईल, स्टेटमेंट लिहून एव्हिडन्स जमा करेल आणि कोर्टात प्रोड्यूस करेल. कोर्ट बनेल नाही हे काय ती काही सांगू शकते आम्ही घेणार नाही, जमणार नाही. आयडेंटिफिकेशन परेड कंडक्ट करतील पोलीस आणि इंट्रोड्यूस केलं काही पण, जसं की चित्र काढतात वगैरे असतं ना, पिक्चरमध्ये बघतो आपण, मूवीज मध्ये, तर ते इंट्रोडक्शन्स आहे आणि अशा प्रकारचे इंट्रोडक्टरी फॅक्ट्स कोर्टामध्ये ऍडमिसिबल आहे आणि रिलेव्हंट आहे. नेसेसरी टू एक्सप्लेन, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं आहे. एक पॉयझन आहे आणि पॉयझननी त्याची डेथ झालेली आहे. आता सायंटिफिकली एक एक्सपर्ट येऊन त्याचं एक्सप्लेनेशन देतो की याचे सिम्पटम्स असे आहे, हे असं आहे, तशाने डेथ होते, 1 तासात ट्रीटमेंट झाली तर वाचू शकतो, हे जे सगळं एक्सप्लेनेशन आहे, दॅट एक्सप्लेनेशन इज अ रिलेव्हंट फॅक्ट इन द कोर्ट ऑफ लॉ. The fact necessary to explain or introduce a fact in issue or relevant fact or which support or rebut an inference, rebutable presumption आपण म्हणतो, माहितीये का, rebutable fact necessary to explain or introduce a fact in issue or relevant fact or which support or rebut an inference suggested by the fact in issue, रिलेव्हंट फॅक्ट. हे जे काही सजेशन्स या एक्सप्लेनेशन मधून आणि इंट्रोडक्शन मधून तुम्हाला मिळत आहे तर ते कोर्टात रिलेव्हंट होते. विच एस्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ एनिथिंग, हे काय करतं, आयडेंटिटी ऑफ एनिथिंग एस्टॅब्लिश करतं. असे इंट्रोडक्शन काय की आयडेंटिफाईड होतोय सी, ए नाही, बी नाही, डी नाही, ई नाही, सी आहे तो आयडेंटिफाईड होतोय. ऑर पर्सन हुज आयडेंटिटी इज रिलेव्हंट, आणि त्याची आयडेंटिटी आता ती रिलेव्हंट आहे. ऑर फिक्स द टाइम प्लेस ऍट विच ऍट फॅक्ट is issue in issue or relevant fact happen or which shows the relations of parties by whom any such a fact was transacted. Even relations काय होते एकमेकांचे, तेही एक इंट्रोडक्टरी भाग होतो की ते दोघं रिलेशनशिप मध्ये होते, त्याचा इंट्रो आहे. Relevant in so far as they are necessary for the purpose. The question is that whether given a document in the will of A, the state of A's property and of his family at the date of the alleged will may be relevant fact. Definitely की एनी एक विल केलेली आहे आणि त्याच्या प्रॉपर्टी त्याच्या फॅमिलीच्या नावावर केली आहे. उद्या चालून 1-2 फॅमिली म्हणते की ती प्रॉपर्टी आमची आहे, हे म्हणतात की ते प्रॉपर्टी आमची आहे. पण ऍट दॅट टाइम जेव्हा विल केली होती तर ते कोणासोबत राहत होता, त्याची फॅमिली कोणती होती नेमकी, त्याचं जे राहणं होतं ती कोणासोबत, आणि तो स्टेट काय होतं, त्या फॅमिलीची परिस्थिती तेव्हा काय होती, ते एकत्र राहत होते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे इंट्रोडक्टरी पार्ट होतात. ठीक आहे. ठीक आहे, थांबायचं की 8 कम्प्लीट करून टाकायचा. ठीक आहे, थांबा, नो प्रॉब्लेम.